नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, मी रेशीम चव्हाण विठ्ठल प्रत्येक स्वागत तुमचं आपली शेती रेशीम त्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे आपल्या रेशीम बॅचचा 14वा दिवस आणि आज आपण जो फीडिंग आहे, जो पाळलेला आहे, आज आपण ही आपली 5वी फीडिंग आहे। आपला हाच 5वा पाळा आहे, म्हणजे आपला 4था मोल्ड उडून आज आपण आपल्या आईला 5वी फीडिंग ही दिलेली आहे। तर आज आपण आळीवरती चुना हे पावडर मारले आहे। तर तो चुना का मारला आज याचं देखील कारण मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि आईला आपण पेशिंग तर काल दिलेली होती, त्यानंतर आपण पाला नियोजन देखील आता बदललेलं आहे। तर ते कशा पद्धतीने बदललेलं आहे हे आपण आज व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर आता मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीमविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल। त्याचबरोबर बॅच डेव्हलपिंग ही पाहायला मिळेल। तर आजचा व्हिडिओ सुरुवात करतोय। तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करा। तर त्याला जास्त वेळ न घेता लागली आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता आपण आपली सकाळची जी आहे ती आपण आपल्या आळीला 5वी फीडिंग दिली आहे। त्यानंतर आपल्या आळीची जी साईज आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने आपल्या आळीची साईज ही चांगली होऊ लागली आहे आता। तर आपण आज आळीवरती चुना हे पावडर मारले आहे। तर आपण पाहिलं की आपण आजपर्यंत 4 फीडिंग ह्या दिल्या आणि त्या 4 फीडिंग मधला थोडा का होईना पाला आपल्या बेडवर पहिला शिल्लक होता, जो की आता पूर्णपणे वाहून गेला आहे। तर या ओल्या पाल्यामुळे आपल्या आळीला ग्लसरीची बाधा होत असते। यासाठी आपण आज आपल्या आळीवरती चुना हे पावडर मारलेला आहे। त्याचबरोबर आपण आपल्या आळीला पाला देण्याची जी पद्धत आहे ती देखील बदललेली आहे। तर आता आपण पाहू शकता आपण सकाळी जी पूर्व पश्चिम फेडिंग देतो आणि रात्रीला पुन्हा उत्तर दक्षिण अशी फेडिंग देतो। आणि आपण जो दुपारच्या वेळेचा जो पाला आहे तो आपण अशा तिरका पद्धतीने जातो, म्हणजे आपण ही काडी पूर्व पश्चिमी नाही आणि दक्षिण उत्तरी नाही, तर आपण ही काडी अशी आडवी ठेवतो। म्हणजे आपण पाहिलं की आपण पूर्व पश्चिम अशी काडी देतो, त्यानंतर पश्चिम पूर्व अशी काडी देतो। तर आता आपण दक्षिण उत्तर अशी काडी देत आहोत, म्हणजे ही काडी आपण फक्त दुपारच्या वेळेसच देत आहोत। आणि सकाळची आपण जर पूर्वेकडून शेंडा जर केला तर रात्रीला आपण तो पश्चिमेकडे करत होतो। आणि आता आपल्याला 3 वेळेस फीडिंग ही द्यावी लागते। तर आपण आता ही 3री फीडिंग जी आहे आपण जी दुपारच्या वेळेस देतो, तर ती आपण दक्षिण उत्तर अशी फीडिंग दिलेली आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे आपण दक्षिण उत्तर अशी फीडिंग द्यायची। तर अशी फीडिंग का दिली पाहिजे, कारण आता आपण पाहिलं की आळीचा जो 4था मोल्ड पास झाल्यानंतर आळीला भरपूर पाला हा लागत असतो आणि तो पाला आता इथून पुढे निब्बर पाला हा लागत असतो, जेणेकरून आळीला धागा हा त्यामध्ये भरपूर प्रमाणात बनत असतो। यासाठी आपण आळीला निब्बर पाला हा देत असतो, जेणेकरून आपण जो कवळा पाला आहे तो आपण अगोदरच 4थ्या मोल्डच्या अगोदरच दिलेला आपण बघितलं असेल। तर आता आपल्या आळीला जो पाला लागणार आहे तो निब्बर पाला लागणार आहे। यासाठी आपण पूर्व पश्चिम सकाळ संध्याकाळची फीडिंग झाली आणि त्यानंतर दक्षिण उत्तर आपण ही दुपारची फीडिंग अशी देत आहोत। आणि त्याचबरोबर आपण आता आळीला पेसिंग म्हणजे आपले 6 बेड हे पूर्ण झालेले आहेत। पलीकडल्या साईडने आपले 3 बेड आहेत आणि या साईडने 3 आहेत। आणि आपण आळीला होईल तेवढा आता क्वालिटीचा पाला देणं फार महत्त्वाचं आहे। म्हणजे क्वालिटी म्हणजे आपण आता पाहिलं की गरमी ही वाढत आहे आणि यासाठी आपण होईल तेवढा आळीला आपल्या हिरवा पाला देणं फार गरजेचं आहे। आता काही शेतकऱ्यांकडे पाण्याची अडचण आहे, तरीही आपण पाला कट करताना आपण 5 वाजल्याच्या नंतर पाला कट करायचा आणि सकाळी आपण 9च्या आतमध्ये आपली फीडिंग झाली पाहिजे। या हिशोबाने आपण फीडिंग देत राहायचं, जेणेकरून जो पाला आहे तो सुकला जाणार नाही याची काळजी घ्यायची। आणि टेम्परेचर मेंटेनसाठी आता सध्या स्प्रिंकलर लावायची गरज नाही आहे। त्यासाठी फक्त आपण जे आपले नेट आहे ती खालच्या सोडायची आणि ताडपत्र्याची वरच आहे, म्हणजे आपल्या नेटमधून सुद्धा मध्ये हवा ही येते आणि मधले जे वातावरण आहे ते गार राहण्यास आपल्याला मदत होते। यासाठी आपण टेम्परेचर मेंटेन स्प्रिंकलरची सध्या गरज नाही, ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल। तर आता या ठिकाणी बघितलं की आपल्या आळीची साईज ही कशा पद्धतीने वाढत आहे। आपण आता 5वी फीडिंग ही दिलेली आहे फक्त, आणि 4 फीडिंग हे आपल्या पूर्ण झालेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या बॅचचं डेव्हलपिंग आहे ते चालूच राहणार आहे। तर आजचा व्हिडिओ इथं आपण समजतोय, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपली शेती रेशीम त्या यूट्यूब चॅनलवरती।